काय चर्चा झाली, तुम्ही भेटीमध्ये होता? पहिली गोष्ट, कालची भेट जी आहे ती खर तर आदरणीय उद्धवजी दिल्लीत येणार होते आणि आजच यायचं होतं खर तर. कारण आज माननीय आमचे शिवसेना नेते, लोकसभेचे आमच्या पक्षाचे नेते संजय राऊतजी यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं हिंदी आणि इंग्रजीत अनुवाद केलेलं पुस्तक आज इकडे त्याचं प्रकाशन होत आहे. आणि मग त्या कार्यक्रमाला आदरणीय उद्धवजी येणार, तर म्हणून सगळ्या खासदारांना ते भेटताच आल्यानंतर. पण आज नेमका त्यांचा विधान परिषदेचा निरोप समारंभ आहे म्हणून ते तिकडे असल्यामुळे ते आज आले नाहीत. मग त्यांनी म्हणाले मग एक रविवारी अगोदर एक दिवस बोलू घेऊ. मग भेटल्यानंतर अशी एकानी सांगावं कोणी नाराजी व्यक्त केली का? माझ्या अप्रोक्ष सांगितलं तरी हरकत नाही. पण तुम्ही हा जो काही मीडिया, गोदी मीडिया म्हटलं का तुम्हाला राग येतो सगळ्यांना, पण हा जो काही मुद्दामून चाललेला प्रकार असतो की बाबा असं काहीतरी असतं का? प्रत्येक मला सांगा, तुम्हीच माध्यमांनी आतापर्यंत किती वेळा दाखवलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार फुटणार, त्याचं काय झालं पुढं? तुम्हीच दाखवलं ना आतापर्यंत. म्हणजे निदान अंतर्मुख व्हा की कोणीतरी हा मुद्दाम पुढ्या सोडत असतं. कोणीही ढळलेला नाही. मस्तपैकी बैठक झाली. त्या बैठकीत अनेक विषय चर्चेला गेले. असला काही नाराजीचा विषय तर अजिबात नव्हता. फक्त आत्ता ज्या पद्धतीनं विरोधी पक्षांना सत्ताधारी पक्ष त्रास देतोय, उदाहरणार्थ त्यातलं सगळ्यात महत्वाचं प्रकरण असं की आम्ही खासदारी स्वतः मांडण्याचं खासदार होत आम्ही, तर जिल्हा नियोजन मंडळाच्या मधनं जो निधी मिळत होता विकासासाठी तो विरोधी पक्षाला द्यायचाच नाही, असा सगळा स्टँड सत्ताधारी पक्षाने घेतलेला आहे. त्याचे दुष्परिणाम खासदारांना पण भोगावे लागतात, आमदारांनाही भोगावे लागत आहे. आणि मग लोक होतात की कामं पाहिजेत आम्हाला, तर कामं देणार कुठून? आम्हाला लोकसभेच्या खासदारांना किंवा राज्यसभेच्या खासदारांना किती फंड आहे? तर 5 कोटी रुपये फंड आहे. माझ्याकडे 6 म्हणजे सगळ्यांकडे 6 विधानसभेची क्षेत्र आहेत. त्या 6 विधानसभेत त्या 5 कोटी तुम्ही काय करणार ते मला सांगा. मग त्याच्यातनं लोक ते देतात ते देतात ते देतात, म्हणजे जाणीवपूर्वक. म्हणजे मी तुम्हाला माझ्या इथलं उदाहरण देतो, मुंबईतलंच उदाहरण देतो. मुंबईतले एक माजी खासदार, माझी बरं ना आमदार झाले ना नगरसेवक झाले, त्यांना 8 कोटी रुपये दिले फंड डीपीडीसीतून. काय म्हणून त्यांना तुम्ही देता? कोण ते? जनप्रतिनिधी आहेत का ते? नाही ना. मग सर्व पक्षाचे असे कुठले कार्यकर्ते लिहू शकतात ना. माझ्या लोकसभा मतदारसंघामध्ये तर आणखीन मजेशीर किस्सा आहे. लोकसभेत पराभव, विधानसभेत पराभव, मग महानगरपालिकेला उभं राहायचं होतं. त्याच्या अगोदर जिल्हा नियोजन मधून 8 कोटी रुपये एका नगरसेविकेला दिले गेले. विचार करा तुम्ही. ती नगरसेविका नंतर झाली, अगोदर 8 कोटी दिले गेले. आणि मी लोकसभेचा खासदार आहे, तर मला 2 आणि 3 कोटी सांगितल्यावर प्रत्यक्ष दिलेच नाही. आता तर पुढे म्हणजे ही जी काही परिस्थिती आहे, त्यामुळे जनतेला, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटतं हे कामच होत नाहीत आमच्याकडे आल्यानंतर, असा मुद्दा म्हणून आमच्याबद्दलच एक प्रतिभा तयार करायची आणि नाराजी वाढ. पण ते एक विसरतात की आम्ही जरी विरोधी पक्ष सगळेजण खासदार आमदार असलो तरी आम्ही जिंकून आलो तेव्हा तुमच्याही पक्षाची माणसं आमच्या विरोधात उभी होती, त्यांना मतं मिळाली आहेत की नाही? मग ती मतं देणारी माणसं तुमच्या पक्षाची पण आहे, तुमच्या उमेदवाराला देणारी, पण ती नागरिक आहेत ना महाराष्ट्राची, ती देशाचे नागरिक आहेत ना. त्यांचं काम आम्ही करायचं नाही का? तुम्ही नाही दिलं आम्ही त्यांना सांगतो. पण हा जो काय प्रकार आहे त्याची चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये खाली कार्यकर्ता सारखा अस्वस्थ आहे की बाबा हे असं घडत राहतंय सारखं आणि हा त्रास. मग तेव्हा साहेब म्हणाले की 1966 साली काय झालं होतं, काय होतं शिवसेनेकडे, आणि त्यांनाच विचारलं तुम्ही पहिल्यांदा आमदार केव्हा झालात किंवा खासदार केव्हा झालात, तेव्हा तुमचं वय काय होतं, मग तेव्हा तुमच्याकडे काय होतं? नव्हतं ना. आलं ना निवडून. लोकमानस आहे, संवाद तेवढा त्यातला मार्ग आहे, जनतेशी संवाद साधला पाहिजे. राहिला प्रश्न त्या दोघांचे दौरे काय झाले, आमच्या दृष्टीनं त्यावेळेला मुंबई महापालिकेची निवडणूक जास्त प्राधान्याने लढवली गेली. हे सत्य आहे की आम्ही सगळे जण, म्हणजे अगदी नेते सुद्धा, आम्ही कशाला उद्योग, आम्ही कोणी आमच्या नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या किंवा आणखी निवडणुकांमध्ये गेलो नाही प्रचारात, हे सत्य आहे. आणि आम्ही पैसेही देऊ शकलो नाही कारण आमच्याकडे आता पैसे नाही कोणाकडे, आम्ही देत नाही आम्हाला कोण. त्यामुळे मग पैसे गेल्यानंतर लोक पैसे मागतात की ते इतके देत आहेत, तुम्ही काय करताय? आता त्याच्यावर ईडी बघतो का कधी? त्याच्यावर ईडी बघतो का कधी? कोट्यावधी रुपयांचं वाटप होते, पकडल्या गेलेल्या पैशांचं काय झालं पुढं? निवडणुकीच्या काळात तुम्ही बातम्या दाखवताय, या गाडीतून पकडले, त्या गाडीतून पकडले, ते गेले कुठे?
ती गाडी कोणाची होती, त्याची चौकशी झाली का, त्याची काही बातमी आली का, त्याच्यावर कोणाला कारवाई केली का, त्या गाडीच्या मालकाला अटक केली का, त्याला पैसे कोणी दिले विचारलं का, नाही ना. इथंच तर पाणी मुरतंय बरं का. तर तुम्ही सुद्धा एक जबाबदार चौथा स्तंभ म्हणून त्याच्या मागे लागलं पाहिजे, तर तुम्हाला कळेल. महाराष्ट्र नासवलाय सध्या, बाजार मांडलेला आहे राजकारणात आणि समाजकारणाचा पण बाजार मांडलाय, जातीपातीत दुभंगून ठेवलाय आणि पैशाने विकत घेणं. खरी म्हणजे उद्धवजींचा शब्द मस्त आहे, मतदार नाही वोट खरेदी करण्याचं काम सुरू आहे. विधान परिषद उद्धव ठाकरेंची संपत आहे, काय वाटतं ते पुन्हा येतील की पक्षातील एखाद्या कार्यकर्त्याला संधी मिळेल? कुठं विधान परिषद नाही ना, मला असं त्या संदर्भातला हा जो काही विषय आहे ना, हे असंच आग लावण्याचे काम आहे तुमची. आम्ही ठरवलं आमच्या पक्षाने काय करायचं ते. तुमचा काय संबंध आहे, कोणाला द्यायचं नाही द्यायचं? पक्षाचे प्रमुख ठरवतील ना, पक्षाचे नेते ठरवतील, बसतील एकत्र ठरवतील विधान परिषदेत नवीन द्यायचं. महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळी तुम्ही राज्यसभा शरद पवार यांना दिली, त्यावेळी जागा विधान परिषदेची होती ती एक तर काँग्रेस तो तुमच्या पक्षाला मिळणार होती. म्हणून त्या रिलेव्हन्सने हा प्रश्न विचारला जातोय, तिची जागा तुम्हाला मिळणार आहे, उद्धव ठाकरेंना तुमच्या पक्षाला म्हणजे ठाकरे गटाला मिळणार आहे की काँग्रेसला? आमच्या पक्षाला मिळणार पाहिजे. आता निवृत्त कोण होते? उद्धवजी ठाकरे होते. काँग्रेसमधील एक सदस्य निवृत्त होते, म्हणजे आम्ही होतो, आमचे निवृत्त होत आहेत ना, म्हणजे आम्हाला मिळाली पाहिजे. याच्यात काही दुमत असल्याचं कारण नाही, दुमत असता कामा नाही. आम्ही पण दिलदारी दाखवतो, एक लक्षात घेतलं पाहिजे, त्या दिलदारीचा विचार केला पाहिजे. त्यामुळे आम्ही काहीतरी सॅक्रिफाईस करत असतो, असं काही नाही की आम्ही सॅक्रिफाईस. उलट शिवसेना जितका सॅक्रिफाईस करते, त्याग करते, तेवढं कोणीच करत नाही. सावंत साहेब, प्रश्न असा आहे की नेता जेव्हा लोकांना भेटत असतो तेव्हा दरबारी राजकारण तयार होतं, दरबारच्या लोकांचंच ऐकलं जातं असं तुमच्या पक्षामध्ये सांगितलं जातं. काही दरबारी राजकारणी झाले, ते उद्धव साहेबांसोबत शेजारी असतात, आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर फिरत नाही, त्यामुळं बाकीचे जे महाराष्ट्रभरचे ग्रामीण भागातले लोक आहेत त्यांचा उद्धव ठाकरेंशी संपर्क होऊ देत नाही दरबारी राजकारण. असं तुम्हाला वाटतं? तुम्ही प्रयत्न करा आणि त्यांनी भेट दिली नाही असं सांगा. पण काल माझ्या समक्ष एक महिला आमच्या नगरसेविका आहेत, त्यांनी सहज साहेबांना मेसेज केला, खूप दिवस झाले महिने भेटलो नाही. मग साहेब आले म्हणे, सांग बरं तुझ्या मुलाच्या लग्नाला आता किती दिवस झाले? 3 आठवडे. मी आलो तुझ्या लग्नात. हो आलो तो ना. हो भेटलो नाही काय म्हणते, काय माहिती सांग, आम्ही भेटतो की नाही. बघा, खरं तर असं आहे ना, नुसतं भेटायचं आहे. असं जर नेते कुठलाही भेटायला तर त्याला कामच नाही. काम काय, मेसेज करा, ते ताबडतोब भेटतात की नाही बघा. आणि अनुभव आहे आमचा साहेबांना. साहेब तर असंही नाही की फक्त नेत्यांचे मेसेज घेतात, त्यांना तर कुठे म्हणजे उलट आम्हाला उलटा मेसेज होतो साहेबांकडनं, जिल्ह्यात असं घडलं, तुला कळलं का? म्हणजे आम्ही जिल्ह्याच्या संपर्कात येते असतो, आम्हाला माहिती नसतं पण साहेबांना माहिती असतं. कोण कळवतं? सामान्य शिवसैनिक साहेबांना कळवतं असं घडलं. त्यामुळे त्यांचा रॅपो प्रचंड आहे.